स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। रायगडमध्ये 75 वर्ष जुन्या घरावरून वादंग, अतिक्रमण नसल्याचा मालकाचा दावा। खांडपाळे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावरून संघर्ष, स्थानिकांमध्ये आरोप प्रत्यारोप। रायगड जिल्ह्यातील लोणेरे गावातील खांडपाळे ग्रामपंचायत रहिवासी पंढरी शांताराम बोले हे मूळ रहिवासी असून त्यांनी स्वतःच्या घराचं दुरुस्ती करण्यासाठीचं काम चालू केलं असता अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यांच्या दारासमोरून जे पायदळी रस्ता आहे तो रस्त्याच्या वादाला प्रश्नचिन्ह उभारत आहे। कारण पंढरी शांताराम बोले हे मूळ रहिवासी असून त्यांचे घर 75 वर्षांपासून जुने असून ते कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाहीये असे स्थानिक ग्रामपंचायत हद्दीतील त्याचप्रमाणे स्थानिक रहिवासी सुद्धांकडून सांगण्यात आले आहे। परंतु त्यांना सामोरून वारंवार त्रास देण्यात येत आहे की हा रस्ता आम्हाला म्हणजेच बौद्धवाडी येथे जाण्या येण्यासाठी अडथळा होत असून तेथून आमचे वाहन जात नाही असे त्यांच्यावर वारंवार आरोप करण्यात आले असून परंतु जो रस्ता आहे तो माझ्या मालकीचा आणि माझ्या हद्दीत आहे, मी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी दीपक दबके, माणगाव, रायगड। गाड्या होत्या का सांगा बघू द्या। बोलत निघाल्या त्या गाड्या पहिल्या अजून पंजाबपासूनच होता आहे, आताचा नाही तो। 2 पिढ्या गेल्या त्यांच्या, 3 पिढ्या हो, 3 पिढ्या ही गेल्या। तिसरी चालू आहे। ही तिसरी चालू आहे आता। हा बरं, काय अडचण आहे का इथं? थोडी गाडी पण जाते, बैल गाड्या जाते, रिक्षा जाते, अजून काय पाहिजे? हा सगळा जातोय। या सिलेंडरची गाडी पण जाते। हा बांधलेलं आहे, आम्हाला ते माहिती नाही। वडिलांनी घर बांधले, त्याच्यानंतर वाडीतली लोक बोलतात की हा पंढरी बोले हा वारंवार अतिक्रम घरावरती करत आहे, परंतु मी अतिक्रम अजिबात आजपर्यंत केलेला नाही आहे। जे आहे ते माझ्या जुन्या स्टेपवरती मी माझे समोर बांधकाम चालू आहे। दुसरा वैशिष्ट्य गोष्ट हे जे साईडला जे पूर्वीचा बांधकाम आहे ते पण गावातील लोक आणि वाडीतील लोक यांच्या सहमताने जो त्यांना आवश्यकता आहे त्या आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याप्रमाणे तो रस्ता मी तिकडं कॉर्नर मारून दिलेला आहे। 2 वेळा दिलेला आहे। तसं बोलला गेला तर 3 वेळेला। पूर्वी गाडी पण जात नव्हती, पायवाटच होती। आणि इथे माझं लाईटचा असं घरासाठी साईड लागून त्यासाठी खांब ठेवलेला होता, सेफ्टी खांब ठेवलेला होता, तो पण अतिक्रम काढलेला आहे वाडीतल्या लोकांनी। वय आहे 75, आता जून महिन्यामध्ये मला 75 पूर्ण होणार आहेत। काय पण हे जे घर बांधलेलं आहे, हा घर आणि हा घर हे आम्हाला माहिती नाही, म्हणजे आमच्या पण अगोदरचेच, म्हणून त्यांचा 54-56 नंबर आहे, जुना नंबर आहे एकदम तो। काय आणि त्यांनी वाढवलेला म्हणजे काय तुम्हाला दिसत असला तर बघा। आणि 84ला त्यांची घरपट्टी झाली, कारण काय पहिल्यांदा म्हणजे 58लाच हे आले, पंचायत आली, त्याच्यानंतर लागपाले पंचायत होता 15-20 वर्षे गेली, त्याच्यानंतर सर्व घरांचा नंबर लागला, तेव्हा पंचायत झाली, त्याच्यानंतर काहीतरी 80-82ला काहीतरी नंबर पडले आणि 84ला त्यांचा नंबर पडलेला आहे पहिला। काय हे पण 56 नंबर घर नंबर तो एकदम जुना आहे, म्हणजे हा घर कधी झालेला आम्हाला कुणालाच माहिती नाही। खोतांचा घर आहे तो, आमच्या कुणालाच माहिती नाही, म्हणजे 47च्या अगोदरपासून तो घर आहे, त्याच्याबरोबर ही घरं आहेत जुनी एकदम। माझं वय आहे 75, आता जून महिन्यामध्ये मला 75 पूर्ण होणार आहेत। काय पण हे जे घर बांधलेलं आहे, हा घर आणि हा घर हे आम्हाला माहिती नाही, म्हणजे आमच्या पण अगोदरचेच, म्हणून त्यांचा 54-56 नंबर आहे, जुना नंबर आहे एकदम तो। काय आणि त्यांनी वाढवलेला म्हणजे काय तुम्हाला दिसत असला तर बघा। आणि 84ला त्यांची घरपट्टी झाली, कारण काय पहिल्यांदा म्हणजे 58लाच हे आले, पंचायत आली, त्याच्यानंतर लागपाले पंचायत होता 15-20 वर्षे गेली, त्याच्यानंतर सर्व घरांचा नंबर लागला, तेव्हा पंचायत झाली, त्याच्यानंतर काहीतरी 80-82ला काहीतरी नंबर पडले आणि 84ला त्यांचा नंबर पडलेला आहे पहिला। काय हे पण 56 नंबर घर नंबर तो एकदम जुना आहे, म्हणजे हा घर कधी झालेला आम्हाला कुणालाच माहिती नाही। खोतांचा घर आहे तो, आमच्या कुणालाच माहिती नाही, म्हणजे 47च्या अगोदरपासून तो घर आहे, त्याच्याबरोबर ही घरं आहेत जुनी एकदम।
आणि त्याच्यामध्ये आम्ही 2 वेळ मागे घेतलेला आहे. मागील ज्यावेळी सरपंच होते मजिदभाई लोखंडे, त्यांना पण तुम्ही संपर्कात घ्या, ते पण तुम्हाला सांगू शकतील मी काय काय केलं ते. त्यांनी पण त्या टायमाला पडवी मागे घेऊन रस्ता केला होता तयार, आणि तिथं कॉर्नरला गाडी लागू नये किंवा मोठी गाडी नेऊ नये म्हणून एवढा पोल टाकला होता. तर तो पोल ह्या लोकांनी उपटून काढून टाकला. काय नंतर परत ज्यावेळी 14ला आमची पंचायत अलग झाली, 2014ला आमची पंचायत अलग झाली, म्हणजे लागपाला वडपाला झाली आणि आमची टेंपाला खांडपाला झाली. काय तर त्याच्यानंतर आम्ही 2018ला ठराव घेऊन आणि सर्व गावाला आणि सर्वांना मध्यस्थी घेऊन आम्ही ती पडवी परत आम्ही 2-2.5 फूट त्या लेटरप्रमाणे आम्ही हलवली आणि तो लेटर आपण दिलेला आहे आणि तुमच्या समक्ष ते आहे. काय त्याप्रमाणे हलवलेले आहे. आणि आता परत पण गाड्या सरळ जातात, बैलगाडी जाते, सगळ्या जातात, रिक्षा वगैरे सर. फक्त एवढंच आहे, मोठी गाडी जाऊ शकत नाही. समजा आयवा किंवा कुठली मोठी गाडी काय ही जाऊ शकत नाही.